नमस्कार. आजच्याला मी सांडग्याचं कालवण बनवणार आहे. सांडग्याचं म्हणजे असं सुक्क पण बनवतात मस्त कांदा चिरून आणि रसा पण बनवतात. आता मी रसाच बनवणार आहे. सुक्क म्हणजे आपलं चपाती असू द्या भाकर असू द्या त्याच्यासोबत लय भारी खायला. पण थोडासा रसा बनवला तर भातासोबत पण खायला चांगलं. दोन्ही बी काम होतंय मग. पहिल्यांदा आहे ना वाटण तयार करून घेणार आहे आता आधी मी. तर त्या चुलीमध्ये 2 कांद आणि खोबरं हे भाजून घेतलं. रसा बनवायचा म्हणल्यावर वाटणच वाटायला लागतं. सुक्क जर बनवायचं म्हणलं तर कांदा कोथमीर आणि आपलं काय मसाला असेल ते मीठ मिरचा टाकून इतकं भारी त्याचं चटणी लागते ना सांडग्याची. आता हे खोबरं आणि कांदा वाटलं. हे कार्याळ आहेत भाजलेलं, तर त्याच्यात दुसरं काय भाजलेलं नाही, नुसतं कार्याळ भाजलेले आहेत. आणि लसूण आता हे सगळं वाटण एकत्र चांगलं बारीक वाटून घेणार आहे. कांदा तळून घेते. आता कांदा चांगला तळून घेतला. आता तेल टाकून परत सांडगं घेणार आहे आधी मस्त असं भाजून. सांडगं बी लाल जरत भाजलं. तो कांदा तळून घेतलेला त्यात परत टाकून घेणार आहे. आता हे वाटण वाटलेलं आहे हे बी टाकून घेणार आहे. आता आहे ना वाटण टाकून चांगलं परतून घेतलं. मसाला टाकून घेणार आहे. दूरच गोटावतोय. पहिल्यांदा हळद टाकून घेते. आता गरम मसाला आहे एकदा. हे जिरा पावडर आहे अर्धा चमचा आणि आपला घरचा मसाला हे 1.5 चमचे आहे. आता पहिल्यांदा थोडं पाणी आपलं पाटात धुवून घेतलेलं ते ओतून घेणार आहे वाटणाचं. त्याच्या 1 मिनिटभर झाकण ठेवून घेणार आहे आता वर. मस्त बघ अगदी बाणाचं चुलीवर सांडग्याचं कालवण चाललंय. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आता त्याच्यात मीठ टाकून घेणार आहे. परत मीठ टाकून 1 मिनिटभर परतून घेणार आहे.
आता पाहिजे तेवढा मी रसा बनवणार आहे. पाणी ओतून घेते त्यात. कालवण आता शिजलं चांगलं, खाली उतरून घेणार आहे. हे सांडग म्हणजे त्याला शिजाय नाही टाइम लागत. अगदी जोरात सांडग्याच्या कोरड्याला उकळी आली तर आता भाकरी झाली की गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि सांडग्याचं कालवण. हे सांडग्याचं कालवण आहे ना, हे आता पातळ केलं तर चुरून भाकरी बरं लय भारी लागतं. चपाती सोबत खायचं म्हणलं ना तर अगदी सुक्क बनवायचं. आता खाली उतरून घेते आणि भाकरीला तवा ठेवून घेते. बाण फटकऱ्यात जेवण करू. आता जेवायचं आपली मेंढर घेऊन जायचं चारायला. काची कोण आणलं पाणी नव्हे. हा मग माझं मान पुरली जायला लागेल ना आता पाण्याला. कुठं तिथंच काय इथं. इथं वर असेल. कालवण मस्त वास येतो कालवणाला. जोरात बाणाने आची या जवानी बनवली. गोपाळा सांगून दिला का नाही. मस्त बाकी बनवली आज कालवानी. भारी झाली. भारी वाटत. तुझ्या बाकीला सांडगा गोपाळा माझ्या बाकीला सांडगा. कसं कसं तुझ्या बाकीला सांडगा गोपाळा माझ्या बाकीला सांडगा. सांडगा शिवानी पळतोय लांडगा गोपाळा सांगून दिला का नाही रे. असं गाणे गाणे म्हणजे एक जण प्रश्न सांगायचा आणि मग त्या प्रश्नाचे उत्तर की शिवानी काय कोणता प्राणी पळतो तर लांडगा. लांडगा सांडगा आणि लांडगा. हा कारण ना लांडग्याला दोन शिवानी कपाळायला लागतं तर एका रात्रीत 12 शिवा पालत्या घालतो तू. तसं नाही. लांडग्याचं काय वैशिष्ट्य असतं की दोन्ही साईडचं मेंढपाळ 2 गावातलं असतात आणि ते शिवपर्यंत येऊन म्हणजे धडाकतात आणि मग तिथून माघार जातात. त्यासाठी त्याला शिवला थांबायला लागतं. आणि शिव म्हणजे डोंगर नदी किंवा मग जंगल प्रदेश असतो ना, वशाड प्रदेश ज्या ज्या ठिकाणी शिव असेल. आणि मग तो शिवने त्याचं जास्त वास्तव्य असतं, आदिवास असतो शिवच्या भागामध्ये, कारण तिथं लोकवस्ती नसती. त्यामुळं मग जास्तीत जास्त लांडगा हा प्राणी म्हणजे वशाड प्रदेशामध्ये आणि धनगर समाज ज्या ठिकाणी जास्त वास्तव्य करतो तिथं लांडगा असतो. त्यामुळे ते गाणं आहे, जाय दुनी जाईन शेर गुनी जाय आणि शिवनी पळते जानवर काय सांगून ते तवा जाय. तेव्हा त्याचा प्रश्न येतो की शिवनी हे लांडगा आता किसनला सांडग्याचं कालवण आज खायला भेटतं त्यामुळे लांडग्याचं ध्यान झालं. सांडगा जर गेले तर काय होईल. सांडगा अगदी मस्त बाकी आजचं कालवण झालं सांडग्याचं. भारी झालंय बाणा. बाणासाठी 100 पैकी 100 गुण. सांडगा मी बनवले ते बरं झालंय. बारा बटाकत कालवण झाले. हा 1 नंबर कालवण झाली. नाही बरं आज निराळ झाले सांडग्याचं कालवण. मटणानं काय करतो. हा मटणापासून सर मटणापेक्षा भारी झाली. मटणा सर मेन राहता नळणी पण चांगली चरती आहे. बा नाही जरा माघारे आपण फिरवली ती चांगली चरायला लागल्या. माघारे फिरवल्यामुळं गप पडली ना जाती जाग्यावर. हा नाही ना
चांगलं बियांदाडे लवाळा तसली फुलं टणटण्या चांगलं बरंच बारा खळ्या आहे याच्यात हा ना याले विविध प्रकारची झाडं पण आहेत. पण हे झाड काय म्हणजे शेरड खाते लिंबाची गोडबोरीची. आपली पोरं होती का हा हा आपल्या बिराडाच्या मुरत चिमणीने त्या सुगरणीने पोट केलेला बारीक हा वा ते लय पोरं अजिबात तिथं कुणाला जाऊन नव्हती देत मेंढराला गोड्याला येऊन नव्हती देत हा. नाही ध्यान ठेवायचं आणि त्याला हात पण लावून नव्हतं देत आपण बारीक बारीक 2 पिलं काढलेले त्याच्यात हा. आणि मस्त 2-4 दिवस राहिले आणि गेले घेऊन हम्म 2-4 दिवसांनी म्हणलं घरटी कसली बनवली सौराने. बघा ना किती बारीक काय काय लेंडी बनवलेली तो खाती हा पशु पक्षी किती नाही म्हणजे आता म्हणजे पाऊस पाणी आला तरी त्यांची अंडी पिल्ल त्याच्यात सुरक्षित राहावं म्हणून काय काय सुरू त्यांनी घरटी बनवल्या. काय ह्याच्यातलंच गावात घेत येतोय हा आणि मग बनवतात इथे देवाने म्हणलं सगळ्याला बुद्धी दिली आता हे आम्ही असं जंगलातनं डोंगरातनं मेंढर चारत असताना असं आम्हाला पशु पक्षी आढळतात, प्राणी आढळतात, त्यांचं गुह, त्यांची घरटी हे आम्हाला बघायला भेटतात. तिथं डावरा किंवा खाल्लाय कोणीतरी असं ना वा पाणी प्यायल्यावर ठर डावरा आहे. हा कुठे असतो डावरा. हे काय हो. यायच्या वाल्याने होय गोड बोरीच्या झाडाला बोर लागल्या गोटे तिथं गोटे बांधाय मग ते शेळ्या खातात आणि मग रवत घातल्या की मग त्या गोट्या पडतात मग त्या फोडून खायच्या. कोणी त्यात आतनं हे असतं म्हणजे हाटे असतात खायचो आम्ही पहिलं शिवण्या हा लागलेत की गोडबोरी. बोर लागलेत त्याला ते गोट्या मस्त वाटतंय दाडा. काय बस आहे बाई हा हा मग आता तेवढंच टेकलं तरी गोड वाटतंय ना हा रानातल्या गुराढोरावाल्याच्या शाळक्या मेंढक्याच्या खुर्च्या आहेत. खुर्ची आहेत. दिवसभर उभं राहायला लागतं कंबर ना कंबर दुखून जाते मग काय उभं राहून राहून आता मेंढरांनी सवड दिली पाहिजे निहार चारते म्हणून नाही तर सारख्या हुडहुड हुडहुड आता हा निघायला लागला वाड्या का परत हा निघायला लागला आता. 2 लावून टाकायच्या मोठाली हा ना 2 लावून टाकून जायचे परत. तिसऱ्या लावून दे आपण होय वा कवा जायचं मोर वाड्याक निघायचं थोड्या वेळात तर तिला जरा आरसाडाने. दिवस मावाला ना हा दिवस रात्री आता निघले की किती वाजल्या आता वाजले बरं 6:30 वाजले. 6:30 वाजले ना मोर आप्पांच्या मिडी आहेत मागल्या आल्या असत्या ना वरती आम्हाला लय जोरात आलंय व हा कसं वेगळं रंग रंग दिसते बघा की त्याच रंगी बेरंगी आहे का काय हा दिवस मावळला ना आता बाणाय काय बीत चाललंय. चाललाय जरा आता म्हणलं बेसन पिठाच्या जरा पोळ्या काढायच्या त्या पोळ्या म्हणायचं थापोळी म्हणायचं होय हा थापोळच म्हणते जास्त त्याला लसूण घेतला 1 कुडी सोलून आणि लाल मिरची आहेत आता ह्या चांगल्या बारीक मिरच्या मी देठ काढून वाटून घेणार आहे ह्या म्हणजे लाल आहेत पण तिखट मिरच्या आहेत आणताने आणलेल्या काळ्या मिरच्या बघून मग त्या पिकल्या तर आपल्या वाड्यावर जास्त होत्या ते हे आता जिरं टाकून घेतलं मीठ आहे बाकीचं सगळं उरकलं ना अर्चना. अर्चने पण दिवसभरामध्ये सरपण आणायचं पाणी आणायचं परत गुढी बघायची जेवण करायचं बरंच काम चालतं. आता त्याच्यावर हळद टाकून घेणार आहे हळद मिरच्या मीठ लसूण जिरं चांगलं बारीक वाटून घेणार आहे सगळं आता
आज काय झालंय, पीठ नाही भाकरीला. मग आज लावला वाटतं भात होता का हा आज भातच आहे. काय असं गावापासून लांब राहायचं, मग कधी काय. दहा मिळतं नाही मिळतं, हा ना. आपले असं बातचीत काय करायचं. आता हे बेसन पीठ आहे. बेसन पिठाची थापोळी काढायची म्हणलं ना तर त्याला जास्त पीठ लागतच नाही बर. आता ही मिरची आणि वाटलेलं आपलं पाणी थोडं थोडं घेऊन हे पीठ खलवून घेणार आहे. जे आपल्याला थापोळी जी बनवायची असतात ना ते आपण भजी बनवाय पीठ खालावतो त्याच्यापासून थोडस पातळच पाहिजे थापोळ्याचं पीठ. पातळ असली म्हणजे थापोळी मस्त होत्यात. बारीक बारीक चिंगड्या होत्या त्या आधी कापून ठेवल्या, त्याचं हे काढून तारपालं. चांगलं बाणायचं चाललंय मिसळीला, कांदा कापते तसं कांदा हा कापायचा कांदा एकदम बारीक या थापोळ्याला, किंवा किसून जरी घेतला ना तरी जमन. आता ह्याच्यात मिक्स करून घेणार आहे या पीठ कालवून घेतलेलं बेसन. आता चांगलं खलवून घेणार आहे. सगळ्या बेसन पिठात झाला पाहिजे तो कांदा. तिखट लागला बाया कांदा. हा ना. मग काय आता तव्यात बनवणार आहे थापोळी. आता या तव्यात आधी जरा तेल टाकून घेते थोडं. तव्यात तेल टाकून चांगलं तव्याला लावायचं हे करून घेतलं लावून. आता थोडं थोडं पीठ याच्यात टाकून घेणार आहे. थापोळी म्हणजे अशी बारीक बारीकच बनवणार आहे, मस्त अशी पातळ. थोडस कडं लागलं, त्याला जाळ बी चांगला व्यवस्थित पाहिजे, नाही तर जास्त जाळ लागल्यावर करापणार लगेच, किंवा कमी जाळ लागलं तर चिकटून राहणार नाही भाजलं की. चाललंय आता वाढायचं, बाणायचं ना अर्चनाचं मस्त बघे अगदी. आज बाण शेवटचं थापोळं जरा थोडं मोठं झालंय बरं होय. का. तुम्हाला आले ते आज सुकटीचं कालवण आहे, आणि आज म्हणजे इंद्रायणी भात. इंद्रायणी भात. लागतोय बाबू, जोराने वैतू आणलाय मला नुसता दर अर्चना. किसन तिकडं आता बिराडाव थांबलाय, तर ते मामांचे गेले तर तिकडे बिराडा. हा ना तिकडे जाता जेवतो म्हणला का, त्याचा काहीतरी त्यांचं आज हाय चांगलं बघा. होय काय ना आत्यांनी घातला असं जेवण. हा, मला जेवण आलं मी तिकडून जात. हाक मारली होती अर्चना, मारली होती. काय म्हणलं का जेवतोय. होय. बरोबर जेव दे त्याला तिकडे, म्हणता काय त्याचा थापोळा होता. त्यांचं दे आल्यावर देते का खायला बुक्या घालून माणूस. होय. मग काय मला नाही म्हणलं. चाललंय आता आमचं जेवण, बसा. घ्या की बसून तुम्ही बी. हा बसा की आता, चला एखाद्याची तुम्ही आधोवर आमच्या जेवाय बसलं पाहिजे, आम्ही रोजच बसतोय आधोवर.
त्या तुम्हीच बसायचं असतं रोज. हा? तुम्हीच आधी बसायचं असतं नाही नाही शास्त्रातून. शास्त्रातून आहे आणि मग म्हणजे एखाद्या दिवशी आता देवाचा कार्यक्रम असला मग कसं काय सवासने ते तुम्ही वेगळं आलं, पण रोजच्या जेवणातलं वेगळं आलं. घ्या बसून तुम्ही. बसतोय कसं काय तापळ झाले अर्चना मस्त झाले. मस्त झाले ना हा. आज म्हणजे काय भातावर तडा काय आमचा इंद्रायणी भात सुकटीचं कालवण आणि त्या सगळं थापळ मस्त बाकी चालले आता जेवण मा नाही हं? बरं झालं ना थापळ झणझणी झाले चांगले. हा ना झटका मारते ना हा. बसा. हा, बसा बसा चला बसतोय जेवाय आता ये जेवाय मला तांदूळ लय पटले ते. एकच नंबर झालंय आपण गरम गरम खाल्लं ना हा लय भारी. आता गरमच आहे. हा, या काय म्हणलं की कामच होणार आहे आता. लय भारी झालं थापळ थापळ म्हणून लय एक नंबर झाली चांगलं कांदा घातल्यामुळे लय टेस्ट आली ना. हा, कोथमिरीने अजून आले.